नमस्कार. अगदी नको नको म्हणणारे सुद्धा ही भाजी ना अगदी चवीने खातील याची मला खात्री आहे. कारण आज आपण करणार आहोत दुधीचे कोफ्ते आणि करी. दुधी स्वच्छ करून घेतला आहे, सोलला आहे आणि त्याला आपण थोडं चाखून बघूया कारण तो कडवट असतो. अजिबात कडवट नाही आहे आणि बियाही अजिबात नाही आहे त्याच्यात. कोवळा दुधी आहे. त्याला सोलून घेतलं आहे. त्यावर मीठ आणि हळद घालून 15 मिनिटासाठी ठेवायचे. याला पाणी बघा किती सुटलं आहे. आता याला आपण पिळून घेऊया आणि आपण त्याचं पाणी वेगळं करून ठेवूया, पण ते फेकून द्यायचं नाही आहे. त्याचं काय करायचं ते मी पुढे सांगतेच. पिळलेला दुधी मी एका बाउलमध्ये काढून ठेवलं आहे. त्यामध्ये आलं, लसूण, मिरचीचा ठेचा, लाल मिरची पावडर, मालवणी मसाला, किचन किंग मसाला आणि अर्धा तास भिजवलेली मुगाची डाळ घातली आहे. यामध्ये बेसन घालून त्याचं असं बॅटर करून घ्यायचं आहे. तेल लावलेल्या भांड्यामध्ये हे बॅटर ओतायचं आहे आणि कुकरमध्ये ह्याच्या 3 शिट्या करून घ्यायच्या आहेत. तोपर्यंत आपण ग्रेव्हीची तयारी करूया. कढईमध्ये तेल गरम करून त्यावर जिरं, कढीपत्ता आणि हिंगाची फोडणी दिली आहे. कांदा, आलं, लसूण, मिरचीचा जो आपण क्रश केलेला तो परतून घेतला आहे. सोबतच आपण टोमॅटोही परतून घ्यायचा आहे जो आपण क्रश करून ठेवलेला. आणि यामध्ये आपण बेसिक मसाले घालून त्याला 5 मिनिटासाठी वाफवून घ्यायचे. मसाले शिजल्यानंतर त्यामध्ये दुधीचं जे पाणी काढून ठेवलेलं त्यामध्ये दही आणि बेसन ह्याचा जो घोळ करून ठेवलेला तो व्यवस्थित आपण परतून घ्यायचा आहे. पूर्ण दह्याचा आणि बेसनचा कच्चेपणा गेला पाहिजे. 5 मिनिटं याला परतून झाल्यानंतर यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. जेवढी तुम्हाला ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी पाहिजे त्याप्रमाणे ॲड करू शकता, पण गरमच पाणी घाला. आता याला पुन्हा आपण 5 ते 6 मिनिटासाठी छान उकळी करून घ्यायची की आपली ग्रेव्ही तयार. कुकरची वाफ गेल्यानंतर दुधीचं आपलं जे मिश्रण करून ठेवलेलं तेही गार झालं आहे. त्याच्या वड्या करून घेतल्या आहेत. त्या आपण डीप फ्राय, शॅलो फ्राय कशाही करून तुम्ही खाऊ शकता. मी या शॅलो फ्राय करते. अशाचही या खूप छान लागतात आणि याची पूर्ण डिटेल रेसिपी बघण्यासाठी खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करा. आता आपण ही प्लेट सर्व केली आहे. तुम्ही ही नक्की करून बघा आणि कशी झाली ती मला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.